नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. आज आपण करणार आहोत शिळ्या भातापासून राईस बॉल्स. तर हा कुकरचा अर्धा डब्बा भात उरलेला होता, रात्रीचा आहे. तर आपण काय करायचं आहे, हा भात व्यवस्थित असा हाताने फोडून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला यासाठी लागणार आहे एक अर्धा कप रवा. तर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे. रवा जाड आहे त्यामुळे मी आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हा रवा. तर तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही फिरवून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपण हा भात आपला 1 कपभर झालेला आहे. तर आपण छान मिक्सरला हा सुद्धा भात आपण फिरवून घेऊया. थोडासा बारीक असा झाला म्हणजे आपल्याला छान पीठ मळता येईल. तर आपण हे सर्व साहित्य परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. रवा, भात आणि त्यामध्ये आपण घालतोय काही सुके मसाले. म्हणजे हा छोटा चमचा आहे. तर एक अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 2 चमचा आपण लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चॉप करून घेतलेली आहे. आता आपण घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आता आपण घालून घेऊया हा कांदा आणि कोथिंबीर. जर तुम्हालासुद्धा भात फ्राय करून खायचा कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स येतील. तर आता आपण हे छान सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालून घेऊया 1 छोटा स्पून तेल. तर तेल यासाठी घालायचं आहे की आपले जे बॉल्स आहेत हे तळताना अगदी कडक होतील. तर आपण थोडंसं तेल घातलं तर कडक न होता छान मस्त असे क्रिस्पी होतील. त्यामुळे इथे आपण थोडासा तेलाचा वापर करून घेतलेला आहे. तर हे छान असं मस्त आपण एकजीव याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर थोडंसं पीठ आपलं हे कडक वाटत होतं म्हणून म्हटलं थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालून घेऊया. तर थोडंसं असं कडक वाटलं तर तुम्हीसुद्धा इथे पाण्याचा शिंतोडा थोडासा घालू शकता आणि असं मस्त मळून घ्यायचं आहे. आणि हे मळून आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनटं साईडला ठेवायचं आहे. 10 मिनटं आपण रवा याच्यातला फुलून द्यायचा आहे. आणि 10 मिनटं झाले की पुन्हा एकदा हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं झाल्यावर आपण असे छान याचे राईस बॉल्स तयार करून घेऊया. तर तुम्हाला हवा असेल तर लांबट गोल असा आकारसुद्धा तुम्ही याला देऊ शकता. तर आता आपण हे छान असे गोल राईस बॉल्स तयार करून घेऊया. सगळे राईस बॉल्स आपण आता तयार करून घेतो आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर आपले राईस बॉल्स रेडी झालेले आहे. तेल आपलं आता छान मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपण ह्या कडकडीत गरम तेलातच आपण हे बॉल घालून घेऊया. आणि थोडंसं फ्राय झालं 1-2 मिनटं की आपण काय करायचं आहे, थोडासा मीडियम गॅस करायचा आहे आणि मग व्यवस्थित याला गोल्डन ब्राऊन असं छान मस्त फ्राय करून घेऊया. एकदम मस्त आणि अशी टेस्टी अशी रेसिपी आहे. कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे शिळ्या भातापासून केलेली ही रेसिपी आहे. अगदी छान अशी मस्त टेस्टी रेसिपी आहे. तर राईस बॉल्स उरलेले सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि आता आपण हे सुद्धा छान फ्राय करून घेऊया. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली ते. तर असे आपण हे राईस बॉल्स सॉससोबत सर्व केलेले आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हे बघा एकदम छान असे मस्त क्रिस्पी असे आतून पूर्ण शिजले गेलेले आहेत आपले राईस बॉल्स आणि टेस्टलासुद्धा एकदम छान झालेले आहेत. थँक्यू.